श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची आहे, ही खूप प्रभावशाली सेवा आहे। ही आपण कोणती आहे ती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रकट दिन हा 10 एप्रिल 2024 या दिवशी आलेला आहे। या प्रकट दिनापर्यंत आपल्याला 11 दिवसाची श्री स्वामी समर्थ महाराजांची तारक मंत्राची जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे। ही आपल्याला अनुष्ठान करून कशा प्रकारे करायचे आहे, याचे नियम काय आहेत, या संदर्भात सर्व काही जी माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा। आपल्याला ही सेवा आहे ती आपल्याला 10 एप्रिल 2000 मार्चपर्यंत आपल्याला करायची आहे। कारण 10 एप्रिल 2000 मार्च या दिवशी स्वामी प्रकट दिन हा आलेला आहे। या दिनापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे। आपल्याला ही सेवा कोणती आहे तर तारक मंत्राची सेवा आहे। 11 दिवसाचं हे अनुष्ठान आहे। हे अनुष्ठान आपण कसे करणार आहोत ते आपण पाहणार आहोत। या मंत्राचा अर्थच आहे तारणारा, म्हणजे स्वामींना त्यांच्या भक्तांना दिलेला आशीर्वादच आहे। या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे। आपण नित्यसेवेमध्ये करतोच, पण या मंत्राची संकल्पयुक्त सेवा कशी करावी याची माहिती व नियम काय आहेत ते आता आपण पाहूया। तुमच्या खूप समस्या मोठ्या आहेत, त्या काहीही करून सुटतच नाहीत। तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्याला आजारपण आहे, घरामध्ये भांडण-तंडण सतत होत असेल, संतान प्राप्ती होत नसेल, खूप कष्ट करून सुद्धा आपल्याला आपल्या व्यवसायात फायदा होत नसेल किंवा तो नीट चालत नसेल, एखाद्याला नोकरी मिळत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसनी आहे, काहीही करून त्याचं व्यसन हे सुटतच नाही, तर या सर्वावरती एकमेव उपाय हा आहे। तुमच्या अशा प्रकारच्या बऱ्याचशा समस्या असू शकतील, कोणतीही समस्या असू द्या, यावर एकमेव प्रभावशाली उपाय म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान करणे होय। आता प्रकट दिनापर्यंत ही सेवा काही कारणास्तव करणे जर तुम्हाला शक्य नाही झालं, कोणाला काहीही कारण असू शकतं, बाहेरगावी जाणं किंवा कोणताही प्रॉब्लेम येऊ शकतो, तर आपण ही जी सेवा आहे ही आपण नंतर कधीही तुम्ही केली तरी चालू शकते, पण ही तुम्ही करून पहा आणि अनुभव घ्या। या अनुष्ठानामुळे तुम्हाला 100% मार्ग मिळेल। संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे ती सेवा ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या जागी करणे होय। या सेवेमध्ये अडथळा न आणता ही सेवा आपल्याला करायची आहे। अधीमधी ही सेवा आपल्याला थांबवायची नाही। करताना संकल्प केलेल्याच दिवसामध्ये ही आपल्याला सेवा पूर्ण करायची असते आणि संकल्पयुक्त सेवा म्हणजे आपण प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना दिलेले वचनच असते। ही सेवा आपण नियम धरूनच करायची असते। त्यामध्ये अशी सेवा लवकरात लवकर ही फलदायी ठरते। अनुष्ठान केलेली सेवा, आपण ही जी आपली सेवा आहे, हे अनुष्ठान आहे, हे आपण सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक करायचं आहे, ते म्हणजे आपण आपली ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या जवळपास कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा मंदिर असेल तर तेथे आपल्याला जायचं आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांना एक नारळ आणि खडीसाखर ठेवून आपण ही सेवा किती दिवस करणार आहोत ते आपल्याला त्यांच्यासमोर हात जोडून बसून आपल्याला त्यांना ते सांगायचं आहे किंवा बोलायचं आहे। हे अनुष्ठान आपण किती दिवसाचे करत आहोत आणि माझा म्हणजे आपला जो प्रश्न आहे तो तुम्ही त्यांना सांगायचा आहे की माझा हा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवा, तुम्ही नक्कीच यातून मार्ग काढून दाखवा, माझी ही समस्या लवकर सोडवावी, मी सेवा करणार आहे, आपण माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडावी किंवा निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण करून घ्या, मी ही केलेली सेवा तुम्ही मान्य करून घ्यावी, अशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे।
तुमच्या जर आसपास केंद्र नसेल किंवा मंदिर जर नसेल तर काय करायचं, आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जी मूर्ती किंवा फोटो जर असेल, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादा छोटासा फोटो किंवा मूर्ती नक्कीच आणावी. का तर आपल्याला त्यांची सेवा करण्याच्या अगोदर आपल्याजवळ त्यांचा फोटो किंवा मूर्ती नक्कीच असावी. आणि आपण त्यांच्या फोटोच्या समोर किंवा मूर्तीच्या समोर तशाच प्रकारे नारळ किंवा खडीसाखर ठेवून त्यांना प्रार्थनाही करायची आहे. ही सेवा आपल्याला करत असताना कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करायची गरज नसते. ही सेवा स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतं. सेवा सुरू करताना संकल्प हा आपल्याला करायचा आहे. संकल्प करताना आपला उजवा जो हात आहे त्या हातामध्ये आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये अक्षदा, फूल घ्यायचं आहे आणि नंतर आपण आपलं नाव आहे ते बोलायचं आहे. नाव बोलून झाल्यानंतर आपण आपलं गोत्र आहे ते सांगायचं आहे. आणि ही सेवा आपण किती दिवसाची करणार आहोत, 11, 21, 51, 108 अशापैकी तुम्हाला म्हणजे किती दिवसाची करायची आहे त्याप्रमाणे आपल्याला ते बोलायचं आहे. आणि हे आपण कशासाठी सेवा करत आहोत, आपला प्रश्न काय आहे तो आपल्याला महाराजांना सांगायचा आहे. महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझी सेवा निर्विघ्नपणे पार पडावी, ही सेवा तुम्ही मान्य करून घ्यावी आणि माझा प्रश्न आहे हा सोडवावा अशी प्रार्थना करून करायची. आणि नंतर जे आपल्या हातातील जे पाणी आहे ते खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. आणि हे ताम्हणात जे सोडलेलं पाणी आहे हे नंतर आपण आपल्या घरातील तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालायचं आहे. एकच वेळ ठरवून ही सेवा आपल्याला करायची आहे. म्हणजे योग्यच अशी एक वेळ आपल्या सोयीनुसार ठरवायची आणि रोज आपल्याला त्याच वेळेला ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. सेवा करताना आपण स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोच्या समोरच बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. सेवा करताना आपण आसन हे आपल्याला म्हणजे बसायला घ्यायचं आहे. सेवेला सुरुवात करताना आपण प्रथम एक पाण्याचा ग्लास आहे तो आपण भरून घ्यायचा आहे. आपण ही सेवा 2 प्रकारे करू शकतो. म्हणजे पाण्याचा ग्लास हा भरून घ्यायचा आहे, तो आपल्याला भरून ठेवायचा आहे आणि त्यावरती आपला जो उजवा हात आहे तो ठेवायचा आहे. आणि उजवा हात ठेवूनच आपण जे काय आपण ठरवलं असेल 11 वेळा, 21 वेळा, 51 किंवा 108 वेळा तारक मंत्र बोलायचा, तेवढ्या वेळा आपल्याला हा तारक मंत्र आहे तो बोलायचा आहे. जोपर्यंत आपली सेवा चालू आहे तोपर्यंत आपल्याला आपला हात आहे तो उचलायचाच नाही. अशा प्रकारे आपण ही एक झाली पद्धत. तर दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे तारक मंत्र चालू असताना आपण जे अगरबत्ती लावलेली असते ती अगरबत्तीच्या बरोबर खाली आपल्याला तो ग्लास आहे तो ठेवायचा आहे. म्हणजे ह्या दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला आपला हात नाही ठेवायचा. अगरबत्ती जिथं लावलेली आहे तिथंच तो पाण्याने भरलेला ग्लास हा ठेवायचा आहे. जेणेकरून त्या अगरबत्तीची जी रक्षा तयार होत आहे ती ग्लासमध्ये त्या पडेल अशा प्रकारे आपल्याला ठेवलं तरी चालेल. ही एक दुसरी पद्धत आहे. तुम्हाला यापैकी जी कोणती पद्धत योग्य वाटेल किंवा तुम्हाला जी आवडेल त्यानुसार तुम्ही ही सेवा करू शकता. आता मी तुम्हाला जी पहिल्यांदा सेवा सांगितली होती त्यावेळेस म्हणजे हात ठेवून, उजवा हात ठेवून ग्लासवरती, त्यामध्ये आपली जी अगरबत्ती लावलेली आहे त्याची रक्षा आहे ती आपल्याला साईडला शिपडणार आहे. तर ती रक्षा आहे ती आपण सर्व काही आहे ती उचलायची आहे आणि एका डबीत भरून ठेवायची आहे. आणि रोज आपण आपल्यालाही लावायची आहे आणि आपल्या घरातील इतर सर्वांनाही लावायची आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्येही ही फुंकू शकता. तारक मंत्राचे आपण पठण करताना आपण जे पाणी घेतो त्या पाण्यामध्ये सकारात्मकता लहरी ह्या निर्माण झालेल्या असतात. कारण पाण्यामध्ये या सकारात्मक लहरी शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे हे पाणी हे अभिमंत्रित होते. हे पाणी आपण खूप अभिमंत्रित आणि खूप असं स्वामींच्या आशीर्वादाने अक्षरशः अमृतच तयार झालेलं असतं. हे आपण पाणी आपल्या घरातील सर्वांनी थोडं थोडं आहे ते प्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जी आजारी व्यक्ती असेल किंवा व्यसनी व्यक्ती असेल त्याही व्यक्तीला आपण हे पाणी प्यायला द्यायचं आहे. आणि जर ती व्यक्ती असं जर पेत नसेल तर त्या व्यक्तीला आपण
जेवणातून किंवा कशाही प्रकारे हे पाजण्याचा पण प्रयत्न करायचा आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये हे पाणी शिंपडू शकता. आता आपण तारक मंत्र म्हणत असताना हा आपल्याला मोजायचा, म्हणजे आपण असं काउंटिंग करायचं. तर ते कसं करायचं, तर तुम्ही शेंगदाणे वापरू शकता किंवा पैसे, एक सुट्टे, एक रुपया तसे असतात तेही वापरू शकता, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या बोटावरती काउंटिंग करू शकता. आपण डाव्या हाताच्या बोटावरती काउंटिंग केलं तरीही चालू शकते. पण माझ्या मते शेंगदाणे किंवा पैसे याच्यावरती जर केले तर तेही अभिमंत्रित नक्कीच होतील. का तर आपण मंत्र म्हणताना आपलाही स्पर्श त्या प्रत्येक शेंगदाणा किंवा जे पैसे आहेत त्यांना होणार आहेत. आणि जर त्या पैशांना जर झालं तर ते पैसे आपण आपल्या तिजोरीमध्येही ठेवू शकतो. हाही आपला एक फायदा होऊ शकतो. त्यासाठी जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच पैसे वापरू शकता, किंवा शेंगदाणे म्हटलं तर आपण खाण्यासाठी त्याचा प्रसाद बनवण्यासाठी आपण वापरू शकतो. ही सेवा करत असताना आपलं मन हे एकाग्र करायचं आहे, ठेवायचं आहे एकाग्र. आणि या सेवेसाठी आपल्याला नियम काय आहेत? नियम तर मांसाहार हा आपल्याला जोपर्यंत आपलं अनुष्ठान आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला मांसाहार हा टाळायचा आहे. त्याबरोबर अन्न हे आपल्याला खायचं नाही, म्हणजे दुसऱ्याच्या घरचं आपल्याला अन्न आहे ते खायचं नाही. ब्रह्मचारी आपल्याला पाळायचं आहे. त्याचबरोबर या सेवेचे उद्यापन असते का, तर या अनुष्ठानाचे उद्यापन हे नसते. सेवा स्वामींच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे. म्हणजे स्वामींना आपल्याला बोलायचं आहे की ही मी सर्व केलेली सेवा तुमच्या चरणी रुजू करत आहे. आणि नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना एक शेवटच्या दिवशी गोड हा आपल्याला पदार्थाचा नैवेद्य करायचा आहे आणि त्यांना तो नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांची आरतीही करायची आहे. अशा पद्धतीने आपण 11, 21, 51, 108 दिवसाचे अनुष्ठान हे प्रकट दिनापर्यंत आपण करू शकतो. या जे तारक मंत्राचे जे पाणी तयार केलेलं आहे, या तारक मंत्राच्या पाण्यामध्ये प्रचंड ताकद आणि ही शक्तीही निर्माण झालेली असते. तारक मंत्रामध्ये तेवढी ताकद आणि तेवढी शक्तीही असते आणि त्यामुळे आपले प्रश्न हे नक्कीच सुटतील. ते सुटल्याशिवाय राहणार नाहीत. ही सेवा तुम्ही करून पहा. मी ही सांगितलेली सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ.